कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी संध्याकाळी पोलिसांनी सशस्त्र संचलन केलं। शहरातील संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांचं विशेष लक्ष असणार आहे। मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडावी, गुन्हेगारी कारवाया होऊ नयेत या उद्देशानं मंगळवारी पोलिसांनी संचलन करून एक प्रकारे समाजकंटकांना इशारा दिला। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता हे सुद्धा या संचलनात सहभागी झाले होते। तब्बल 10 वर्षांनं कोल्हापूर महानगरपालिकेसाठी निवडणूक होतीये। साहजिकच प्रत्येक प्रभागात प्रचंड ईर्ष्या आहे। 15 जानेवारीला महापालिकेसाठी मतदान होईल तर 16 जानेवारीला मतमोजणी प्रक्रिया होणार आहे। या पार्श्वभूमीवर मंगळवारी कोल्हापूर पोलिसांनी सशस्त्र संचलन करून एक प्रकारे गुन्हेगारांना, समाजकंटकांना इशारा दिला। स्वतः पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, पोलीस निरीक्षक किरण लोंढे, श्रीराम कन्हेरकर, सुशांत चव्हाण, संतोष डोके, किशोर शिंदे यांच्यासह सुमारे 250 पोलीस कर्मचारी आणि 250 होमगार्ड यांच्या सहभागातून दसरा चौकातून संचलनाला सुरुवात झाली। आईसाहेब महाराज पुतळा, माळकर तिकटी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पापाची तिकटी, बजाब माजगावकर तालीम, सोन्या मारुती चौक, सीपीआर चौक, भाऊसिंगजी रोड, अकबर मोहल्ला, घिसाड गल्ली ते बिंदू चौक मार्गावर संचलन झालं। संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांचं विशेष लक्ष असणार आहे। तसंच मतमोजणी स्थळावर सुद्धा पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताचं नियोजन केलंय।